अन्न प्रक्रिया उद्योगांच्या असंघटित क्षेत्राला संघटित करणे आणि या सूक्ष्म उद्योगांना प्रोत्साहन देणे या उद्देशाने आत्मनिर्भर भारत या संकल्पनेतून केंद्र शासन पुरस्कृत योजना PMFME अर्थात प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना ही योजना कृषी विभागामार्फत राबवली जात आहे। योजनेमार्फत सर्व प्रकारच्या नवीन किंवा कार्यरत सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना बँक कर्जाशी निगडीत अर्थसहाय्य दिले जात आहे। तर आज आपण कृषी विभागाच्या PMFME योजनेत लाभ घेतलेल्या अकोला येथील श्री हेडा यांच्या डाळ मिल बद्दल माहिती घेऊया। अकोला येथे श्री सुभाष हेडा यांनी सोमनाथ सॉर्टेक्स डाळ मिल सुरू केली। PMFME कडून मिळालेल्या अनुदानाचा वापर करून त्यांनी आपल्या मिलचे नूतनीकरण केले आणि नवीन यंत्रसामग्री घेतल्याने व्यवसायाला खूप फायदा झाला। माझे नाव सुभाष मदनलाल हेडा, अकोला। ते 2002 मध्ये सोमनाथ सॉर्टेक्स नावाने हा उद्योग सुरू केला होता। त्यावेळेस अकोल्यामध्ये कोणतीही अशा प्रकारची फॅक्टरी नव्हती। महाराष्ट्रातील बऱ्याच भागात तुरीचे उत्पादन घेतले जाते। तुरीवर प्रक्रिया करून त्यापासून डाळ निर्मिती करणे हे शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर ठरेल। तुरीचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी यामुळे मोठी मदत होणार आहे। डाळ मिलसाठी लागणारा कच्चा माल तूर, मसूर, हरभरा, वाटाणा, उडीद इत्यादीच्या बिया विविध प्रकारच्या डाळी बनवण्यासाठी वापरतात। मशिनरी डाळ मिल व्यवसायासाठी विविध प्रकारच्या मशीन्सची आवश्यकता असते। क्लीनर मशीन, पिलर मशीन, ड्रायर मशीन, पॉलिशर मशीन, बॅग सीलिंग मशीन, वजन मोजण्याचे यंत्र। याशिवाय कडधान्य तयार करण्यासाठी 3 प्रकारची यंत्रे वापरली जातात। मॅन्युअल मशीन, सेमी ऑटोमॅटिक मशीन, ऑटोमॅटिक मशीन। यापैकी कोणतीही मशीन खरेदी करून तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू करू शकता। माझं नाव सुभाष मदनलाल हेडा। माझ्या कारखान्याचं नाव आहे सोमनाथ सॉर्टेक्स। ॲड्रेस M22 MIDC 4 अकोला ग्रोथ सेंटर, अकोला, महाराष्ट्र। नुकतीच मला PMFME ची स्कीम मध्ये सबसिडी मिळालेली आहे। सगळ्यांना HDFC बँकेमार्फत मला सबसिडी मिळाली। त्या सबसिडीचा मला बराच उपयोग झालेला आहे। पूर्ण माझा कारखाना नूतनीकरण झालेला आहे। मशीन नवी आली, त्याच्यामुळे रिझल्ट चांगले आहे आणि सर्व अकोल्याचे जेवढे बाकीचे डाळ मिल आले आहेत त्यांना सुद्धा माझ्या युनिटचा बराच सपोर्ट असते, कारण माझं जॉबवरचं काम आहे। बाकी डाळ मिलात माल माझ्याकडे क्लिनिंगसाठी येत असतो, सॉर्टिंगसाठी येत असतो। तो या मशीनमधून आम्ही करून त्यांना परत पाठवतो। आपण डाळ मिलचा विचार करता तासाला जवळपास 100 ते 120 किलो तुरीवर प्रक्रिया करू शकतो आणि त्यातून जवळपास 75% उतारा असतो। म्हणजे 100 किलो मागे 75 किलो आपल्याला डाळ मिळते। डाळ मिल व्यवसायासाठी लागणारी गुंतवणूक तुम्हाला पूर्णपणे ऑटोमॅटिक मशीन हवी असेल तर त्याची किंमत सुमारे 12 लाख असेल। सेमी ऑटोमॅटिक मशीन बसवल्यास एकूण सुमारे 7 ते 8 लाखात व्यवसाय सुरू होईल। परंतु जर तुम्हाला फुल्ली ऑटोमॅटिक मशीन हवी असेल तर त्याची किंमत 18 ते 20 लाखांच्या आसपास असेल। डाळ मिलसाठी लागणारी जागा सेमी ऑटोमॅटिक मशीन बसवून डाळी उत्पादनाचा व्यवसाय सुरू केल्यास सुमारे 800 ते 1000 चौरस फूट जागा लागेल। परंतु पूर्ण स्वयंचलित मशीनने डाळ गिरणी सुरू केल्यास सुमारे 2000 ते 2500 चौरस फूट जागा लागेल। तसेच तुम्ही हा व्यवसाय गावात आणि शहरात कोठेही सुरू करू शकता। डाळ बनवण्याची प्रक्रिया जर आपण स्वयंचलित डाळ मिल बद्दल बोललो तर प्रथम डाळ भिजवली जाते। यानंतर कच्ची डाळ पूर्णपणे स्वयंचलित मशीनच्या हॉपरमध्ये टाकली जाते आणि त्याच मशीनमध्ये धूळ, खडे, सोलणे आणि वाळवणे ही प्रक्रिया मशीनद्वारे स्वयंचलितपणे केली जाते। यानंतर डाळीचे 2 भाग करून पॉलिशर मशीनमध्ये पॉलिश करून ती चमकदार बनवतात। यानंतर वजनमाप यंत्राच्या साहाय्याने डाळीचे वजन करून पिशवीत भरून सीलिंग मशीनने बंद केले जाते। आपल्या सर्वांना माहीत आहे की भारतातील सर्व लोक डाळी खातात, मग ते गरीब वर्गातील असो वा श्रीमंत वर्गातील। यासोबतच डाळीपासून बेसनही तयार केले जाते, जे बाजारात मोठ्या प्रमाणात विकले जाते। त्यापासून विविध प्रकारच्या पाककृती तयार करतात। या सर्व गोष्टी पाहता आपण असे म्हणू शकतो की डाळ उत्पादन हा असा व्यवसाय आहे जो वर्षानुवर्षे चालेल। म्हणून जर तुम्ही डाळ मिल उद्योग स्थापन केलात तर तुम्हाला
त्यात भरपूर बाजारपेठ मिळू शकेल. आत्ता बघितलेल्या लाभार्थ्यांप्रमाणे आपण देखील PMFME योजनेची मदत घेऊन यशस्वी उद्योजक होऊ शकता. या योजनेमध्ये वैयक्तिक शेतकरी गट, फार्मर प्रोड्युसर कंपनी, महिला बचत गट, सहकारी संस्था यासोबतच आपण लिमिटेड लायबिलिटी कंपनी यांचासुद्धा यांना आपण लाभ देऊ शकतो. सदर योजनेमध्ये अन्न प्रक्रियेवरती जे काही आपले उद्योग आहेत त्याच्यासाठी सदर उद्योगांना पाठबळ देण्याकरता 25% अनुदान किंवा कमाल 10 लाखापर्यंत आपण वैयक्तिक लाभ देऊ शकतो. यासोबतच सामायिक पायाभूत सुविधा या अंतर्गत आपण 3 कोटीपर्यंत सुद्धा याच्यामध्ये शासनाचं अनुदान आहे. यासाठी संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांनी 10% रक्कम हे बीज भांडवल म्हणून त्याला भरणे आवश्यक आहे. तरी मी अकोला जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना इथं नम्र आवाहन करतो की आपल्या या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेमध्ये आपण जास्तीत जास्त लाभ घेऊन आपली आर्थिक उन्नती साधावी. तर जास्तीत जास्त उद्योजक, शेतकरी, बेरोजगार युवक, महिला, भागीदारी संस्था, शेतकरी उत्पादक गट, कंपनी, संस्था, स्वयंसहाय्यता गट, सहकारी अथवा शासकीय संस्था यांनी अधिक लाभ घ्यावा असे कृषी विभागामार्फत आपणा सर्वांना आवाहन करण्यात येत आहे. योजनेची सर्व प्रक्रिया ऑनलाईन असून त्यासाठी बीज भांडवल घटकाव्यतिरिक्त इतर घटकांसाठी संकेतस्थळे www.pmfme.mofpi.gov.in आणि www.krishi.maharashtra.gov.in तसेच बीज भांडवलाचा लाभ घेण्यास इच्छुक असणाऱ्यांनी ग्रामीण भागासाठी www.nrlm.gov.in या संकेतस्थळावरील NRLM पोर्टलवर आणि शहरी भागासाठी www.nulm.gov.in या संकेतस्थळावरील NULM पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा. संगणकासोबतच मोबाईलवरून देखील अर्ज सादर करता येईल. एकाच लाभार्थ्याला योजनेअंतर्गत सर्व घटकांचा लाभ घेता येईल. संपर्क आपल्या नजीकचे कृषी कार्यालय, PMFME योजनेअंतर्गत निवडलेले जिल्हा संसाधन व्यक्ती DRP. धन्यवाद.